नमस्कार. तर मंडळी, आज आपण रवा नारळाचे मोदक करणार आहोत. अगदी कोणालाही सहज करता येतील इतक्या सोप्या पद्धतीने हे रवा नारळाचे मोदक आज आपण करणार आहोत. पहा, एकदम छान असा मोदक तयार झालेला आहे आपला. एकदम सुरेख असे मोदक दिसतात ते आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात मोदक. तर रवा नारळाचे मोदक करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. 1 वाटीला थोडी कमी आहे साखर. तुम्हाला गोड ज्या प्रमाणात आवडतं त्या प्रमाणात साखर थोडीशी कमी जास्त करू शकतात. आणि 1 वाटी मी इथे ओला किसलेला नारळ घेतलेला आहे. मिक्सरमधून न काढता किसून घेतलेला आहे बारीक. पहा, एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे 1 वाटी. आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे ड्रायफ्रूटचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. काजू घेतलेले आहेत थोडेसे, त्यानंतर बदामाचे काप करून घेतलेले आहेत, अक्रोड घेतलेले आहेत आणि थोडेसे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. म्हणजे त्या निमित्ताने ड्रायफ्रूट सुद्धा खाण्यात जातात घरातल्यांच्या. आणि आता रवा भाजण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. त्यानंतर जो आपण 1 वाटी बारीक रवा घेतला होता तो टाकून घेतलेला आहे कढईमध्ये आणि एकसारखा रवा हलवून घ्यायचा. सुरुवातीला गॅसची फ्लेम 1-2 मिनिट फुल ठेवायची. त्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरच म्हणजे मंद आचेवर रवा आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे. एकसारखा हलवत राहायचा रवा. तूप मी इथे मोजून घेतलेलं नाही, तर अंदाजे तूप टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तुपाचा वापर करायचा आहे तेवढ्या प्रमाणात तूप टाकून घ्यायचं. पहा, 3-4 मिनिटं झालेले आहेत आपला रवा भाजून. थोडासा रवा आपला भाजत आलेला आहे. शक्यतो तुपाचा वापर थोडासा जास्त करायचा. आणि पुन्हा मी आणखी आता 2 चमचे तूप ॲड करून घेतलेलं आहे. तूप जेवढ्या जास्त प्रमाणात टाकतील तेवढं आपले जे मोदक आहेत ते अगदी तोंडात विरघळतील असे होतात. तूप टाकल्यानंतर पुन्हा एकसारखा रवा चांगला हलवून घ्यायचा. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची, म्हणजे मंद आचेवर रवा चांगला भाजल्यानंतर रवा अगदी खमंग असा भाजला जातो. रवा भाजताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आणि मोदकाला रवा भाजताना जास्त सुद्धा भाजायचा नाही, अगदी जास्त लाल करायचा नाही किंवा कच्चा सुद्धा ठेवायचा नाही. रवा जर जास्त भाजण्यात गेला तर आपले जे मोदक आहेत ते कचकच लागू शकतात. त्यामुळे अगदी मंद आचेवर अगदी खमंग असा रवा भाजून घ्यायचा. तर पहा, आपला इथे रवा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे. यापेक्षा जास्त सुद्धा रवा भाजून घ्यायचा नाही. आणि आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते कट करून ते टाकून घेतलेले आहेत. आता ड्रायफ्रूट टाकल्यानंतर पुन्हा रवा 1-2 मिनिट भाजून घ्यायचा, म्हणजे त्याबरोबर आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा भाजून निघतात. ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपण जो ओला नारळ घेतला होता किसून तो सुद्धा टाकून घ्यायचा. ओला नारळ टाकल्यानंतर 2-3 मिनिटं पुन्हा रवा चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे रवा आणि नारळ सुद्धा अगदी खमंग असं त्यामध्ये भाजलं जातं. तर पहा, आपल्या इथं नारळ सुद्धा चांगलं ड्राय होत आलेलं आहे रव्यामध्ये आणि एकदम खमंग आपलं असं जे सर्व साहित्य आहे ते भाजून झालेलं आहे. गॅस मी आता बंद केलेला आहे. आणि आता हे जे सारण आहे ते थोडंसं कोमट होऊ द्यायचं, म्हणजे कोमट झाल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची. तर पहा, 1-5 मिनिटांनी मी त्यामध्ये पिठी साखर टाकून घेतलेली आहे. पिठी साखर टाकल्यानंतर सर्व सारणामध्ये साखर चांगली मिक्स करून घ्यायची. आपली जी पिठी साखर आहे त्याच्या जर थोड्याशा गाठी झाल्या तरी सुद्धा त्यानंतर विरघळून जातात, त्यामुळे चांगली साखर मिक्स करून घ्यायची. जर या पद्धतीने रवा नारळाचे मोदक केले तर अगदी कोणालाही सहज करता येतील, इतके सोपे आहेत हे. आणि हे मोदक 8 ते 10 दिवस नक्की टिकू शकतात अगदी छान. आणि त्यामध्ये पहा, फ्लेवरसाठी मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि सारण चांगलं मिक्स केल्यानंतर आता झाकून ठेवायचं 5 ते 10 मिनिट, कारण सारण हे आपलं चांगलं थंड झालं पाहिजे. कोमट असताना हात भाजू शकतात, त्यामुळे सारण थोडंसं थंड होऊ द्यायचं. झाकण ठेवून दिलेलं आहे मी आता. आणि आपलं सारण आता थंड झालेलं आहे पहा. आणि आता पुन्हा सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपलं जे हे रवा नारळाचं सारण आहे ते अगदी कोरडं असं दिसत आहे आपल्याला, त्यामुळे याचे मोदक तयार होणार नाहीत.
त्यामुळे त्यासाठी त्यामध्ये थोडंसं तापून थंड केलेलं दूध टाकून घ्यायचं आणि दूध थोडंसं मिक्स करून घ्यायचं चांगलं. जास्त सुद्धा दुधाचा वापर करायचा नाही, अगदी थोडं थोडं दूध टाकायचं आणि थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. पहा थोडंसं दूध टाकून मी पूर्ण दूध चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, तरी सुद्धा आपलं मिश्रण हे चांगलं झालेलं नाही तयार मोदक वळण्यासाठी. त्यामुळे आणखी थोडंसं दूध टाकून घेत आहे मी त्यामध्ये. आणखी थोडंसं दूध टाकल्यानंतर पुन्हा जे सारण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपलं दूध टाकल्यामुळे आपल्या सारणाला थोडासा ओलसरपणा येतो. तर पहा सारण आपलं छान घट्ट झालेलं आहे. आणि आता इथे मी एक छोटासा मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला तूप लावून घ्यायचं सुरुवातीला. तूप लावल्यामुळे साच्यातून जे मोदक आहे ते पटकन निघू शकतो. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं तूप लावायचं आणि त्यामध्ये आता दोन्ही मोदकाच्या साच्यामध्ये थोडं थोडं सारण भरून घ्यायचं. दूध टाकल्यामुळे आपलं जे सारण आहे त्याला थोडंसं बाइंडिंग येते मोदकाला चांगली, त्यामुळे थोडासा दुधाचा वापर करायचा, जास्त सुद्धा दूध टाकायचं नाही. सारण भरल्यानंतर मोदक जो साचा आहे तो बंद करून घ्यायचा आणि खालच्या बाजूने दाबून घ्यायचं आणि त्यामध्ये पुन्हा थोडंसं सारण भरून घ्यायचं आणि मोदकाच्या सर्व बाजूने लागलेलं जे सारण आहे ते हाताने थोडंसं काढून घ्यायचं. आणि आता आपण मोदक हा डिमोल्ड करून घेत आहोत. पहा एकदम छान आपला मोदक तयार झालेला आहे. मोदक साच्यातून काढल्यानंतर पुन्हा त्याला थोडंसं असं दाबून घ्यायचं. पहा एकदम छान आपला मोदक तयार झालेला आहे आणि मोदक दिसताना सुद्धा खूप सुबक असा दिसत आहे आणि करायला या पद्धतीचे मोदक अगदी सोपे आहेत, कोणालाही सहज करता येतील असे मोदक आहेत हे. पहा दुसरा सुद्धा मोदक मी तयार करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे आणि हे मोदक खायला सुद्धा अगदी छान लागतात, अगदी तोंडात विरघळतील असे हे मोदक तयार झालेले आहेत आपले. नक्की या गणेश चतुर्थीला तुम्ही मोदक करून पहा. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.